चिपकवलेत का? खरोखर खूप पैसे चिपकवलेत आपण असे लहानपणी. चिपकले नाही कधी आयुष्यामध्ये. हे आहेत बाई आमच्या गावाचे पाव वडे. खायला जाम मजा येते. जाम मिस करतो बाई मी यांना. राज आलं जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजजी. वेलकम बॅक टू दिस चॅनल मित्रांनो. तर आफ्टर लॉंग टाईम खूप दिवसानंतर मी कुठेतरी चाललो आहे. आणि मी तसं कुठे चाललो आहे ते माहीतच पडेल हळू जाऊन. आणि सीन काय माहिती आहे का, लवकरात लवकर असो तर भाई आपला हा मिशन सक्सेस करायचा आहे. आता बघू, आता पहिला रेल्वे स्टेशनवर बघू आपली ट्रेन कितीची आहे वगैरे. ट्रेन तर तशी लवकर असते. आपला दादर रेल्वे स्टेशन. आता ही ट्रेन कितीची आहे काय समजत नाही मला. आपण आपल्या डेस्टिनेशन मनमाड जंक्शनकडे चाललो आहे. आणि ज्यासाठी चाललो आहे ते खूप महत्त्वाचं काम आहे माझ्यासाठी तरी. म्हणजे आयुष्यात खूप स्वप्न असतात, काहीतरी धडामधुडूम करायचं. आणि काय धडामधुडूम करणार आहे मी तुम्हाला सांगतो. पहिला प्लॅटफॉर्मवर जाऊया. हे आपलं मनमाड रेल्वे स्थानक. मग खूप दिवसानंतर जर गावाकडे येणार असाल ना, तर जी रेल्वेवाली बोलते ना आपलं इकडे स्वागत तिकडे स्वागत, ते ऐकण्यामध्ये जाम भारी वाटते, जाम मजा येते. ती फिलिंगच वेगळी. ते प्लस बसस्टॉपवरती जे बोललं जातं, आपण बसस्टॉपवरती असतो तिकडे गावातल्या बसस्टॉपवर बोलतात, ती फिलिंग असं मोस्टली आम्ही वसई विरार साईडला, मुंबई साईडला कुठे आम्हाला बघायला भेटत नाही. मग मी इकडे आलो की मला ती फिलिंग मजा येते. थोडं एकदम एक ॲडव्हेंचर, म्हणजे थोडं एक वेगळं वाटतं, भारी वाटतं, एकदम भारी. हा आपला मनमाडचा आलो आहे आपण मनमाडच्या बसस्टॉपवरती. गुरुदत्त मंदिर आहे हा बसस्टॉपवरती. आणि हे आपलं मनमाडचं बसस्टॉप. गावखेड्यांचे बसस्टॉप एकदम मस्त असतात ना, वेगळे, एकदम मजा येऊन जाते. वाईब येते मला तर, एक वेगळी वाईब येते भावांनो. बाकी हा आपला बसस्टॉप. आपली आता 7ची बस असते नेहमी इकडनं. बघू आज कितीची आहे. हे डॉगेश भाई लोक बसले तिकडे एकदम डेंजर फिल्डिंग लावून. सकाळी बसस्टॉपवरती गावाच्या इकडे भाई मस्त पाववडा खायचा. इकडे चटणी नसते आपल्यासारखी. ठीक आहे. मिरची नो. हे आपला गावाचा बसस्टॉप, देवळा तालुका. फायनली भाई पोचलो. जाम थंडी आहे अजून इथे मस्त. आता 8 वाजलेत तरी पण एकदम रेलून थंडी चालले इकडे. आता गण्या भाईला फोन करून बोलवतो, मस्त गण्या भाई घ्यायला येईल आपल्याला. तिथपर्यंत तुम्हाला थोडंसं माझं गाव दाखवतो. बसस्टॉपच्या इकडनं खाली उतरलो की नदी भाई इथे, जी सध्या सुकलेली असते. आणि इथे मार्केट भरतो आमचा. जो गावाला एक मार्केट असतो ना आपलं रविवार वगैरे, तसं मार्केट भरतो. आणि खूप मजेशीर मार्केट असतो. गावाला भाजी मार्केट जो असतो ना तो आपल्याला जाम आवडतो बाई. आणि एकदम वेगळा असतो, त्याची म्हणजे गोष्टच वेगळी असते. तिकडे मंदिर आहे, खूप मोठा मंदिर आहे तो बघा. आणि हे नवीन गार्डन उभारणी केलं आहे. तिथं शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, हे बघा. आणि ही नदीमध्ये थोडंसं पाणी आहे सध्या तरी. पहिले इकडनंच गावकडे यायचो. थोडं गावाच्या मेमरीज कॅप्चर करतोय. हे छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानाचे दैवत. राजा आलं जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजजी. अख्खे पार झेंडे फडकवले. कसं वाटतंय आपलं गाव मित्रांनो? या आमच्या देवळा तालुक्याच्या, म्हणजे आपलं गाव तालुक्यातच आहे. तहसील, अग्निशम दल केंद्र आणि एक छोटंसं तहसील इकडचं जाम छोटं आणि थोडी हालत खराब आहे. नगरपंचायत कार्यालय देवळा. आणि हे आमचं देवळाचं 5 कंदील, त्याची हालत खराब झाली आता. पहिले 5 कंदील जाम व्हेरी फेमस होतं. आता सध्या 5 कंदीलची हालत खराब आहे. भाई डेव्हलपमेंट चाललं आहे गावाचं खूप चांगल्या प्रकारे.
हा काय रे भाऊ का काय ना भाऊ गण्या भाई काय आहे तू भाऊ काय अरे तू तर आपलो डायलॉग आहे ना गण्या भाई तू पण यार एकदम शे मध्ये आलेलो भाई एफिडेविट वगैरे बनवून घेतलं मस्तपैकी. आता 1 तास थांबायचं आहे. या सगळ्या फाईल आहेत आपल्या. काय नाश्ता करून घेऊ इकडनं मस्त. 1 तास थांबायचं आहे बिकॉज मशीन खराब झालेली आहे तिकडची. आता मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याला 1 तास म्हणजे अजून नंबर पण आहेत खूप सारे. हे आहेत भाई आमच्या गावाचे पाव वडे. खायला जाम मजा येते. जाम मिस करतो भाई मी यांना. कधी पण कुठे गावाला गेले कुठे फिरायला ना तिकडच्या लोकल गोष्टी ट्राय करा जे आपल्या इकडे भेटत नाही. हे आपल्या देवळा येथील मंदिर जे सकाळी दाखवलेलं मी. चला आता 1 तास थांबायचंच आहे आपल्याला या डॉक्युमेंटसाठी. नंबर मोठा आहे तर आपलं गावाचं आजूबाजूचं फिरून घेऊया. आहेर सभागृह दौलतराव आहेर. लहानपणी इथे जाम पैसे चिपकवायचे आम्ही. मी पण चिपकवलेत. तुम्ही असं कधी चिपकवलेत का? खरोखर खूप पैसे चिपकवलेत आपण असे लहानपणी. चिपकले नाही कधी आयुष्यामध्ये आपले? शपथ मित्रांनो मी आता कॅमेरा बंद करून पैसे चिपकवले इकडे. हे बघा गॅपमध्ये पण नाही वरती. मी मनातल्या एक कामना मागितल्यात. खरंच माझी ही कामना जर सक्सेस झाली ना माझं आयुष्य सक्सेस होणार. आणि मी काय काय करणार ना खरोखर अनएक्सपेक्टेड असेल ते. खरोखर चिपकले पैसे. पहिल्यांदा यार मनाला खुशी वाटते. हे सध्या नवीन बनवलं आहे बहुतेक. आणि हे आपलं मंदिर. हे 2 वाघ आहेत ना लहानपणी यांच्यावर बसायचो आम्ही. मी यांच्यावर बसायचो लहानपणी. आता लोखंड लावलेत म्हणजे आमच्यासारखे लहानपणी केलेले कार्यक्रम कोणी करायला नाही पाहिजे. कसं एक लहान पोरं असल्यावर काही करायचो आपण मित्रांनो. पण आपण आपल्या आयुष्यात जे पाहिजे ते सक्सेस भेटली ना खरोखर 2025मध्ये सक्सेस तर भेटली नाही. खूप साऱ्या वाईट गोष्टी घडल्या पण 2026 माझ्यासाठी सोन्यासारखा उगवून येणार असं मला एक फिलिंग आहे. बघू आपल्यासोबत काय घडतं. ऐका असून गावातील काही गोष्टी तुम्हाला दाखवतो मी. हा पूर्ण ब्लॉग आजचा जो आपला आपण कास्टुअलिटी बनवायला आलो आहे त्याबद्दल असेल. आणि आपल्या गावातील अनेक काही गोष्टी. कारण मला पण गाव बघायचं असतं. माझे ब्लॉग बघून मी खुश होणार. बसलो अजून तहसीलमध्ये. बघू आता हे फोटो काढल्यानंतर पण अजून कुठे जायचं आहे काय करायचं आहे. ही आपली तहसील पण बघून घ्या. म्हणजे कसं तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवून टाकतो. फायर ब्रिगेड आणि हे माझी ब्रिगेड्स. जाम धावपळ आहे बाबा. कास्ट व्हॅलिडिटी काढायला जाम धावपळ करायला लागते. बापा बापा बापा. हे नाशिकचं आपलं समाज कल्याणच्या केंद्रामध्ये आलेलो. झालं काम फायनली आज माझं. मन एकदम खुश झालं आहे बाबा. धावपळ जाम होती. तुम्हाला धावपळ पण सांगतो माझी मी. आणि हे आपलं समाज कल्याण ऑफिसचं गेट आहे नाशिकचं. धावपळ अशी म्हणजे दिवस रात्र धावपळ होती बाई माझी. म्हणजे सकाळी 10 वाजता घरून निघालेलो. रात्री 8 वाजता घरी पोहोचलेलो मी तालुक्यामध्ये आमच्या. तिकडे अर्धी प्रोसेस होऊन जाते. म्हणजे 2 एफिडेविट बनवायचे. मग कोर्टामध्ये जायचं. मग तहसीलदारांची सही घ्यायची मोठ्या ऑफिसरांची. मग त्याच्यानंतर एक ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. ते सायबरमधून भरा किंवा कुठूनही भरू शकता. तुम्ही स्वतःही भरू शकतात. आणि तो घेऊन आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण ऑफिसमध्ये यावं लागतं. तर माझ्या भाई तालुक्यापासून 80 किलोमीटर लांब होतं. तरी काय नाही झालं आपलं काम. आता खुश आहे. आता चाललो घरी बाबा मी. समोर बसस्टॉप आहे. तिकडनं बस पकडायची. नाशिक रेल्वे स्टेशनला जायचं आणि तिकडनं भाई आपण आपल्या घरी. आणि रिक्षावाले भाई बाजूलाच असतात ना. ॲड्रेस विचारलं तर सांगत नाही. प्रायव्हेट रिक्षा करून जा असं बोलतात. सगळीकडे फुल स्कॅम आहे. म्हणून या गोष्टीपासून सावध राहायला पाहिजे. आणि गुगल मॅपवर चेक करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे माझ्या मते तरी भावांनो. चला आता बसचं वेट करूया नाशिक रेल्वे स्टेशन मग घरी. बाकी आपल्याला फुल सपोर्ट करत राहा भावांनो.